अहिल्यानगर जात पडताळणी कार्यालयावर गंभीर आरोप, विद्यार्थी व पालक त्रस्त। पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। हे आरोप मुक्त पत्रकार निलेश भालेराव यांनी केले असून या प्रकरणाची चौकशी करून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। निलेश भालेराव यांचा दावा आहे की शासनाच्या आदेशानुसार रक्त नात्यातील व्यक्तीला यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचा विचार होणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक अर्जामध्ये विविध त्रुटी काढून प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असताना अनेक प्रस्ताव निकाली निघत नसल्याचे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। आवश्यक कागदपत्रे सादर करूनही वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारावा लागत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। तसेच कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप करत अर्जदारांना एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर पाठवले जात आहे असे त्यांनी म्हटले आहे। निलेश भालेराव यांनी असा दावाही केला आहे की मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, भटक्या, विमुक्त तसेच कुणबी समाजातील अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत। या प्रकरणावर वेळेत निर्णय होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे ते म्हणतात। या सर्व प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे। महत्त्वाचे म्हणजे या अहवालात मांडण्यात आलेले आरोप तक्रारदार निलेश भालेराव यांनी केलेल्या निवेदनावर आधारित आहे। या आरोपांवर संबंधित अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी कार्यालय किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। ती उपलब्ध झाल्यानंतर तीही आम्ही त्याच महत्त्वाने प्रसिद्धी करू। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी मिळण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।